नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, मी लग्नाला गेलेली होती आणि आता तो मागचा व्हिडिओ माझा हळदीचा होता आणि आता हा लग्नाचा आहे. तर आता बघू शकता तुम्ही, आम्ही सगळे असे मस्त रेडी झालेले आहोत आणि आता आमच्याकडे सुक्या घेऊन जातात. म्हणजे सुक्या हा जातो नवरदेवाला घेण्यासाठी, पारावर जातात. तर आता आम्ही असे सगळे मस्त रेडी झाले. तर सुक्याला घेऊन चालले आता. म्हणजे नवरीचा भाऊ असतो हा भाऊ आहे माझा आणि तो छोटा माझ्या भावाचा मुलगा आहे. तो असं आता आम्ही सगळेजण चालले आहेत मंदिरावर गेल्यानंतर हे जे ताटामध्ये तुम्हाला जे सगळं काही दिसतंय ना, तर ते तिथे नवरदेवांकडच्या लोकांसाठी घेऊन जात असतात. त्याच्यामध्ये त्यांना जेवायला देतात तिथं आणि मग त्याच्यानंतर ते पूजा वगैरे करून मग तिथून नवरदेवाला घोड्यावर बसून परत इकडे मंडपात घेऊन येतात. असं आता सगळेजण चालले आहेत. छान असे सगळेजण रेडी झाली. माझी मामी आहे, रेडी झालेले आहेत आणि आता चालले आहेत सगळे. बघू शकतात तुम्ही. फेब्रुवारीचा महिना होता, पण तरी पण प्रचंड असं ऊन होतं. तरी त्या उन्हामध्ये आम्ही सगळेजण जात होतो. आम्ही आता इथं पोचलेले आहेत मंदिरावर आणि मंदिरावर सगळेजण असं नवरदेवाकडच्या लोकांची वाट बघतायत. नवरदेव पण आलेत, त्यांचे काही नातेवाईक होते, ते येण्याचे बाकी होते, त्याच्यासाठी सगळेजण वाट बघतायत त्यांची. ते आले का मग त्यांचं जे पण काय पुढचा प्रोग्राम असेल ते करतील. इथे माझ्या दोघी सिस्टर बसलेल्या आहेत. त्यांना बसायला जागा भेटली म्हणून ते बसून गेले. नवरदेवाकडची मंडळी यायला वेळ होता, त्यामुळे मी म्हटलं चला आपल्याकडे आता वेळेत आपण जरा आपल्या पब्लिकसाठी मंदिराची जरा शूटिंग करूया, व्हिडिओज करूया. हे मंदिर आहे असं संपूर्ण कालिका देवीचं मंदिर आहे हे. आणि हे प्राचीन जुनं मंदिर आहे. शंभूचं पण मंदिर आहे इथं, शंकराचं. आणि तर म्हटलं चला आता मंदिरात पण आपण जाऊन दर्शन घेऊन. एवढं लांब आले ना, आपण देवाला दर्शन नाही केलं म्हणजे ते चांगलं नाही वाटत. माझ्या परीने तरी मला नाही आवडत. मी आता मंदिरात जाते शंकराच्या. श्री शिवाय नमस्तुभ्यं, हर हर महादेव. मग मी आता इथं मंदिरात दर्शन वगैरे केलं आणि त्याच्यानंतर लगेच समोरच देवीचं मंदिर आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ही कालिका देवीचं मंदिर आहे असं, आणि छान मंदिर आहे. तुम्ही पण कधी जर पाचोऱ्याला गेलात तर नक्की व्हिजिट करा. म्हणजे हायवे टचच मंदिर आहे. छान मंदिर आहे, आवडलं. प्रशस्त असं मोठी जागा होती मंदिराची पण. आणि तिथं आमचेच नवरदेव नाही, आमचीच मंडळी, तर असे भरपूर सारे नवरदेव आलेले होते. जवळजवळ 5-6 नवरदेव होते. तर असं छान मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. मंदिर पण मस्त आहे हे. आणि आता इथं बघू शकतात तुम्ही, आता इथं यांचा प्रोग्राम सुरू झाला आहे. माझ्या मामाची लहान मुलगी म्हणजे माझी छोटी सिस्टर आहे, ती नवरदेवाला घास भरवायला आलेली आहे इथं. आणि आता असं एक जण सगळेजण घास भरवणार आणि मग इथून परत नवरदेवाला घेऊन आम्ही जाणार परत. रस्त्यांचं एकेकाचं घास भरवण्याचा प्रोग्राम चालू होता या ठिकाणी असं छानपैकी सगळेजण. आता ही माझी वहिनी आहे, वहिनी पण घास भरवते. आणि आता इथलं प्रोग्राम झाल्यानंतर मग आम्ही जाणार इथं. बघू शकता तुम्ही. आता आला नाचायचा प्रोग्राम, मी नाचो मस्त. असे सगळेजण मस्त. मला नाचायला खूप आवडतं, त्याच्यामध्ये पूर्णपणे एन्जॉय करून घेते नाचण्याच्या बाबतीत. तरी मला मनापासून आवडतं नाचायला. आणि इथं आमचे घरचे 2-3 मेंबर्स आहेत. माझ्या बहिणीची मुलगी, माझा मुलगा आणि माझ्या मोठ्या ताईचा मुलगा, असे ते तिघे पण नाचतात. तर माझा भाऊ लांबूनच असा नाचतोय. नाचायची इच्छा तर आहे त्याची, पण जवळ काही आला नाही अजूनपर्यंत नाचायला. पण नंतर लास्ट मोमेंटला आला. इथे असे सगळेजण असं आमच्या खानदेशी पद्धतीने नाचू राहिले. असं छान असे एन्जॉय करतायत ना, खरंच खूप आनंद वाटतो मला. तर
नवरदेव आता पोचले आहे इथं. नवरदेवाला या ठिकाणी घोड्यावरून उतरवलं जातं आहे. हा माझा भाऊ आहे. म्हणजे प्रथा असते ही पण, की साल्याने जिजाला खांद्यावर घेऊन उतरवावं लागतं. आता इथं माझे फोटोशूट झाले. ते लग्न लागलं त्याच्यानंतर मी सगळे फोटोशूट करून घेतले. माझे सगळ्यांनीच केले, असे सगळ्यांनी आठवणी कॅप्चर करत गेले सगळेजण. असे सगळेजण भाऊ बहिणी आपण आता परत ह्या गोष्टी मिस करत राहतो, त्याच्यामुळे सगळ्यांनी फोटोमध्ये सेव्ह केले सगळं. हे माझे मामा आहेत, म्हणजे नवरीचे वडील, आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. आम्ही असे छान असे फोटो काढले. ॲक्च्युअलमध्ये मला फोटो काढायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी सगळे फोटो काढून घेते. मला जे जे आवडतात ना सगळ्यांसोबत मी फोटो काढले. हे माझे दोघी भाऊ आहेत, माझ्या दोघी बहिणी आहेत. हा माझा भाऊ आणि ही त्याची बहीण, माझी मम्मी आणि माझा भाऊ. त्याच्यानंतर हे स्टेजवर फोटो काढले लग्न लागल्यानंतर. मग नंतर हिचं सप्तपदी चालू होणार होते, त्याच्या अगोदर फोटो काढून घेतले आम्ही सगळे. आता सप्तपदी चालू. सो तर इथं तिचे सप्तपदी पूर्णपणे पार पडलेले आहे. तिचे ऑलमोस्ट सगळे कार्यक्रम छान झाले, लग्न पण छान झालं. सगळे ऑलमोस्ट थकले आहेत म्हणून बसले आहेत. आणि आता हे शेवटचे मुमेंट्स कॅप्चर करायचं काम चाललं होतं माझं. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हां, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हां, बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.